ट्रिग्नोमेट्रीचे सगळे प्रूव्ह दॅट क्वेश्चन्स करूया आणि एव्हरी क्वेश्चनच्या मागे मी तुम्हाला लॉजिक पण देणार आहे. सो आय एम गोइंग टू गिव्ह यू द लॉजिक बिहाइंड ईच अँड एव्हरी क्वेश्चन. सो वेन एव्हर देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉट अँड टॅन टुगेदर, कॉट अँड टॅन, ऑलवेज कन्वर्ट देम इन साइन अँड कॉस. तर सगळ्यात पहिले वी विल टेक दी LHS, विल राईट डाऊन कॉट थीटा प्लस टॅन थीटा. सो कॉट थीटा कॅन बी रिटन ॲज कॉस थीटा बाय साइन थीटा, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, प्लस टॅन थीटा कॅन बी रिटन ॲज साइन थीटा बाय कॉस थीटा. वाय डू वी कन्वर्ट दिस? कारण क्रॉसमध्ये मग सेम नंबर्स येतात आणि आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो, म्हणून कॉट आणि टॅन दोघे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत ना. दॅट इज वाय ऑलवेज टेक कॉट ॲज कॉस बाय साइन अँड टॅन ॲज साइन बाय कॉस. आता काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये हे दोन मल्टिप्लाय होणार, साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता ही तर आयडेंटिटी आहे, ऑलरेडी वी नो द फॉर्म्युला. व्हॉट इज कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा? हे असतं 1. मग आपण ह्याच्या जागेवर 1 लिहू शकतो. सो दिस विल फर्दर बिकम 1 बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता काय करणार? 1 बाय साइन इंटू कॉस, दोन वेगळे टर्म्स आहेत ना, मग आपण सेपरेट करू शकतो. सेपरेट कसं करणार? दिस कॅन बी फर्दर रिटन ॲज 1 बाय साइन थीटा इंटू 1 बाय कॉस थीटा. ठीक आहे. अच्छा, 1 बाय साइन थीटा काय असतं? 1 बाय साइन थीटा तर कोसेक थीटा असतं. सो दिस विल फर्दर बिकम इक्वल टू कॉसेक थीटा, आणि 1 बाय कॉस थीटा काय असतं? सेक थीटा. झालं प्रूव्ह. सो मध्ये इंटू नाही लिहिलं तरी चालेल, आय कॅन राईट डाऊन सेक थीटा. सो कॉसेक थीटा सेक थीटा अँड दॅट इज युअर RHS. सो विल जस्ट राईट डाऊन इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. सो हे मी तुम्हाला इंस्टाग्राम रील्समध्ये आधी पण सांगितलं आहे, जर दोन नंबर क्रॉसमध्ये सेम असतील, इथे कॉस आहे इथे कॉस आहे, इथे साईन आहे इथे साईन आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशननी स्टार्ट करायचं, म्हणजे तो स्क्वेअर होऊन जातो आणि आपल्याला आयडेंटिटी भेटते. सो फर्स्टली वी विल टेक दी LHS. व्हॉट इज LHS? लेफ्ट हँड साईड, दॅट इज साइन स्क्वेअर थीटा बाय कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता आपण काय करणार? जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर ह्याच्या खाली फक्त 1 लिहून घ्या. 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा विल बिकम साइन स्क्वेअर थीटा, देन प्लस कॉस इंटू कॉस काय बनणार? कॉस स्क्वेअर थीटा बाय कॉस थीटा इंटू 1, इथे बनणार कॉस थीटा. इझी. आता ह्याला आपण पुढे सॉल्व करू शकतो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, अरे ही तर आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. मग या न्यूमरेटरच्या जागेवर मी 1 लिहू शकतो. सो दिस विल बिकम 1 बाय कॉस थीटा. आता 1 बाय कॉस थीटा काय आहे? 1 बाय कॉस थीटा, कॉसचा रेसिप्रोकल सेक, सेक थीटा विच इज नथिंग बट युअर RHS. सो LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. दोन गोष्टी तुम्हाला करायच्यात. इथे तुम्ही रिझन लिहिणार या स्टेप नंतर. ह्याच्यानंतर आपल्याला 1 भेटला ना, सो इथे तुम्ही साईडला काय लिहिणार तुम्हाला लिहून दाखवतो. इथे तुम्ही लिहिणार साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, पूर्ण लिहिणार. आणि ह्याच्यानंतर हे भेटलं ना, तर इथे रिझन तुम्ही काय लिहिणार? रिझन लिहिणार सेक थीटा इज 1 बाय कॉस थीटा. ठीक आहे, रिझन्स पूर्ण लिहायचेत. आता हा किती मस्त क्वेश्चन आहे बघा. कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, म्हणजे 2 स्टेपमध्ये याचा आन्सर येणार. बघायला एवढं डिफिकल्ट वाटतंय पण काहीच नाही आहे. LHS काय आहे? कॉस स्क्वेअर थीटा अँड देन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. नाव यू विल आस्क मी कसं सॉल्व करायचं आणि कुठून स्टार्ट करायचं समजत नाही आहे. का समजत नाही आहे? डायरेक्टली इथे दिसतं आहे ना आपल्याला. वी हॅव एन आयडेंटिटी. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा काय असतं? सेक स्क्वेअर थीटा इंटू इथे कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज. अच्छा, आता आपल्याला माहिती आहे कॉस अँड सेक आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. मग मी कॉस स्क्वेअर थीटाला ॲज इट इज लिहितो मल्टिप्लाइड बाय सेक स्क्वेअर थीटाला मी 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो, बिकॉज सेक इज 1 बाय कॉस. इथे स्क्वेअर आहे तर हा पण स्क्वेअरच राहणार. आता कॉस स्क्वेअर वरती कॉस स्क्वेअर खालती कॅन्सल होणार, उरणार काय? 1. झालं. दॅट इज युअर RHS. तुम्हाला का स्किप करायचे ते क्वेश्चन्स? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि खूप मस्त क्वेश्चन. टॅन थीटा प्लस 1 बाय टॅन थीटा इज 2. शो करायचे टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 बाय टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2. काय शो करायचे ते सध्या राहू द्या.
पहिले काय गिवन आहे तिथून स्टार्ट करूया आपण. गिवन आहे टॅन थीटा प्लस 1/tan थीटा इज इक्वल टू 2. आता आपल्याला जे पाहिजे ना ते आहे स्क्वेअर आणि ते स्क्वेअर आहे का? नाही आहे. म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ द साईड्स करावं लागेल. वी हॅव टू स्क्वेअर ऑन बोथ साईड्स. एक चुकी मुलं काय करतात, इथे स्क्वेअर लिहितात इथे स्क्वेअर लिहितात. नाही, हा पूर्ण आपल्याला एक टर्म कन्सिडर करायचा आहे. म्हणजे स्टार्टिंगलाच तुम्ही ह्याला ब्रॅकेट टाका म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. तो पूर्ण एक आहे, एकच आहे तो. ठीक आहे. सो तुम्ही कसं लिहिणार स्क्वेअर करताना? टॅन थीटा प्लस 1/tan थीटा द होल स्क्वेअर इज इक्वल टू, इथे तर एकच नंबर आहे मग हा 2चा स्क्वेअर. ठीक आहे. आता नीट बघा. आता tan थीटा इज लाईक माय ए अँड 1/tan थीटा इज लाईक माय बी. Now what is a plus b the whole square? We know that a plus b the whole square जर मला करायचं असेल that is a square plus 2ab plus b square. मग इथे मी कसं लिहू शकतो पुढे? a स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू a इंटू b. 2 इंटू a म्हणजे tan थीटा इंटू b म्हणजे 1/tan थीटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर जर मला घ्यायचा असेल, एकचा स्क्वेअर तर एकच असतो, काही फरक नाही पडत. आणि टॅनचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा. टॅन थीटा स्क्वेअर नका लिहू, इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4. आता होणार काय ना, हा टॅन थीटा कॅन्सल होणार. सो इफ यू सी व्हेरी केअरफुली, तुमच्याकडे टॅन स्क्वेअर थीटा आहे, 2 आहे आणि 1/tan स्क्वेअर थीटा आहे. सो ह्याला आपण पुढे सोडवूयात. इथे तुला भेटणार टॅन स्क्वेअर थीटा प्लस हे होणार 2 प्लस इथे होणार 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. अच्छा, हा 2 राईटला जाणार मग काय बनणार? टॅन स्क्वेअर थीटा प्लस हे बनणार 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 - 2. अरे 4 - 2 झालं प्रूफ. टॅन स्क्वेअर थीटा करेक्ट प्लस 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 - 2 विच इज 2. तेच ते शो करायचं होतं, चेक करू शकता. शो दॅट है ना. आणि आपल्याला तेच मिळाले, 2 भेटलं ना, दॅट्स इट. सो दिस इज सेक थीटा प्लस टॅन थीटा, दिस इज cos/1 - sin थीटा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS आपण घेऊया. सो LHS इज वॉट? सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता बघा ना, थोडासा कॉमन सेन्स लावायचा. राईट साईडला आपल्याला कॉस पाहिजे, साईन पाहिजे आणि इथे कॉस साईन दिसतंय का? नाही. पण आपल्याला माहिती आहे आपण ह्याला कन्वर्ट करू शकतो. सेकमुळे आपल्याला कॉस तर मिळेल 1/cos आणि टॅनमुळे आपल्याला sin/cos मिळेल. बघूनच कळतं आपल्याला हे कन्वर्ट करावंच लागणार. सो दॅट विल बी इक्वल टू सेक थीटाला आपण लिहिणार 1/cos थीटा, टॅन थीटाला आपण लिहिणार sin θ/cos थीटा. आता ऐका, आता मजा बघा. व्हॉट विल हॅपन? इथे येणार 1 + sin θ बाय कॉस थीटा. सेम डिनॉमिनेटर आहे ना, मग इथे कॉस थीटा येणार. इथे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करायला नका जाऊ. का आपण क्रॉस मल्टिप्लाय नाही केलं? डिनॉमिनेटर सेम होता म्हणून. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर तो एकदाच लिहायचा आणि वरचे टर्म्स फक्त कॉपी करायचे. 1 + sin इथे आलं, डिनॉमिनेटर सेम होता, एकदाच लिहायचं. अरे बट आता काय करू मी? इथे काहीतरी वेगळंच पाहिजे आणि इथे काहीतरी वेगळंच आहे. इथे उलटं आहे, कॉस वरती पाहिजे आणि हे खाली पाहिजे. असं उलटं करून टाकू का? नाही, असं नाही करता येणार. कॉमन सेन्स बघा काय. तुम्हाला काय पाहिजे इथे? इथे पाहिजे 1 - sin खाली. मग मी काय करतो ना, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांना 1 - sin ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय करेन मी. मला पाहिजे 1 - sin. मग इथे मी 1 - sin एक क्रिएट करतो खाली. वरती पण क्रिएट करावं लागेल 1 - sin. सेम नंबर तुम्ही सेम नंबरने मल्टिप्लाय अँड डिवाइड करू शकता. अच्छा, ह्याचा फायदा काय होणार? ह्याच्या बाजूला बघा कसं आहे, तुमच्याकडे a + b चा फॉर्मॅट आहे. हा a - b होणार आणि a + b इंटू a - b विल बिकम a स्क्वेअर - b स्क्वेअर. सो दिस विल बिकम 1 स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर थीटा बाय हे बनणार कॉस थीटा आणि त्याच्या बाजूला आहे 1 - sin थीटा. अच्छा, आता पुढे
इफ यू सी दिस व्हेरी केअरफुली, इथे 1चा स्क्वेअर किती, इथेच करूया आपण म्हणजे कनेक्टिव्हिटी भेटेल. 1चा स्क्वेअर किती, 1चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय हे येणार कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. पण हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतं, कॉस स्क्वेअर थिटा. सी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा विल बी इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. मग ह्याच्या जागेवर मी कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. मग कॉस स्क्वेअर थिटा बाय हे येणार कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. सो हा कॉस थिटा आणि एक कॉस थिटा कॅन्सल होणार आणि तुम्हाला आर एच एस भेटणार, विच इज कॉस थिटा बाय 1 मायनस साइन थिटा. दॅट्स इट, इझी. ह्याला मी एकदम कडक क्वेश्चन बोलणार, खूप मस्त क्वेश्चन आहे, मला हा इम्पॉर्टंट पण वाटतो. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले एल एच एस घ्या. एल एच एस काय आहे, साइन रेज टू 4 थिटा मायनस कॉस रेज टू 4 थिटा. जेव्हा पण 4चा प्रॉब्लेम येतो ना, 4 म्हणजे काय, 2 इंटू 2, 2 2 जर 4 ना. मग ह्याला कन्वर्ट करा. कसं, साइन स्क्वेअर थिटा लिहा होल स्क्वेअर, 2 आणि 2 मल्टिप्लाय झाल्यावर 4च होणार आहे, मायनस कॉस रेज टू 4 थिटा. So that becomes cos square theta the whole square. See why we are doing this because we know there is an identity, right, between sin and cos, and that identity is about the square. मग square आपल्याला पाहिजे इथे. Now understand. Now can I say this sin square theta is like my a and cos square theta is like my b. मग a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर, आणि हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज व्हॉट, a प्लस b इंटू a मायनस b. सो ए प्लस बी नीट करायचं आहे, ए प्लस बी म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इंटू ए मायनस बी, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ए इथे प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए, मग मायनस आणि बी, कारण आपला ए स्वतः आहे साइन स्क्वेअर आणि बी आहे कॉस स्क्वेअर, आणि ही आयडेंटिटी 9वीतली आहे. अच्छा, आता बघा इथे किती ब्युटिफुल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 झालं. मग हे 1 मल्टिप्लाइड बाय एनी नंबर इज द सेम नंबर. 1 मल्टिप्लाइड बाय एनी नंबर इज द सेम नंबर, म्हणजे हे गेलंच ना, हे नाही लिहिलं तरी चालेल. मग आपण काय लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. अरे पण आर एच एस नाही आलं ना, आर एच एसमध्ये काहीतरी वेगळंच आहे. आता कसं करणार, इथे आपण अडकणार ना, नाही अडकणार. तुम्हाला आर एच एसमध्ये कॉस पाहिजे ना, मग इथे एवढा कॉस तर बसलाय, मिळालाय आपल्याला. सो हे इथे काही नका करू, इथे नो मस्ती, ठीक आहे. हे नको आहे, हे नको आहे. ह्याच्या जागेवर काय पाहिजे, कॉसच पाहिजे, कारण फक्त कॉस आहे तिथे. आता आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असतो. मग साइन स्क्वेअर काय असणार, साइन स्क्वेअर असणार 1 मायनस कॉस स्क्वेअर. मग या साइन स्क्वेअरच्या जागेवर मी लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कॅन्सल नाही होणार, हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस आहे. किती वेळा, 2 वेळा. मग दॅट इज इक्वल टू 1 मायनस 2 वेळा कॉस स्क्वेअर थिटा. and this is how you get 1 minus 2 cos square theta, which is your RHS. So LHS is equal to RHS, correct? हा खूप मस्त क्वेश्चन आहे, बट खूप इझी क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे आहे 1 बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि सेम क्वेश्चन जर तुम्हाला आला 1 बाय कॉसेक थिटा मायनस कॉट थिटा, तरी सेमच फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. सी, जेव्हा पण सेक आणि टॅन बाजूबाजूला येतात इन द फॉर्म ऑफ ए मायनस बी, ए मायनस बी आहे ना, म्हणजे हा ए आहे आणि हा बी आहे, तर ऑलवेज मल्टिप्लाय इट विथ ए प्लस बी. आता तुम्ही विचाराल का, कारण ए आणि ए स्क्वेअर होईल, बी आणि बी स्क्वेअर होईल, आणि सेक आणि टॅनमध्ये आयडेंटिटी असते, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज 1, म्हणून इथे आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल विथ दी कॉन्ज्युगेट, त्याला कॉन्ज्युगेट म्हणतात. अच्छा, एल एच एस काय आहे, एल एच एस आहे 1 बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा. मग तुम्ही काय करणार, इथे लिहिणार 1 बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा, मल्टिप्लाय करणार ह्याच्या ऑपोजिटने,
त्याला आपण वेगळ्या कलरने लिहूया. सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि वरती पण सेक थीटा प्लस टॅन थीटा. अच्छा, ह्यानी काय होणार 1 इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा. वरती तर सेक थीटा प्लस टॅन थीटाच राहणार आणि डिनॉमिनेटरमध्ये काय होणार, हे होणार ए मायनस बी, राईट. दिस इज ए मायनस बी आणि हे होणार ए प्लस बी. सो ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथे येणार सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. अच्छा, व्हॉट इज सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा? अरे ही तर आयडेंटिटी आहे, डायरेक्ट 1. मग आपल्याला मिळणार सेक थीटा प्लस टॅन थीटा बाय 1. आता हे 1 नाही लिहिलं तरी चालेल ना, म्हणजे हेच आहे. दॅट इज युअर आर एच एस. एक स्टेप ॲड करा, दॅट इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा विच इज इक्वल टू युअर आर एच एस, हेन्स प्रूव्ड. आता हा क्वेश्चन बघा, इथे तुम्ही एल एच एस घ्या, लगेच घाबरत नका जाऊ. टॅन ए बाय इथे आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए द होल स्क्वेअर प्लस इथे आहे कॉट ए बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए द होल स्क्वेअर. आता कसं चालू करायचं समजत नसेल तर काय करणार, तर इथं दिसतं तर आहे, आयडेंटिटी आहे, आयडेंटिटीपासून चालू करा. पुढचं पुढे बघता येईल काय करायचं आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए क्लिअरली तुम्हाला दिसतंय तिथे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज सेक स्क्वेअर थीटा अँड 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज कॉसेक स्क्वेअर थीटा. तर आपण एवढं तर करूच शकतो ना. सो लेट मी राईट डाऊन टॅन ए बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज सेक स्क्वेअर ए द होल स्क्वेअर प्लस आता आहे कॉट ए. सो कॉट ए बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज कॉसेक स्क्वेअर ए द होल स्क्वेअर. अच्छा, आता नीट बघा, ह्याला आपण पुढे लिहू शकतो टॅन ए बाय सेक स्क्वेअर ए द होल स्क्वेअर विल बी सेक रेज टू 4a प्लस दिस विल बिकम कॉट ए बाय कॉसेक रेज टू 4a. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. जेव्हा पण आपल्याला समजत नसेल ना आता पुढे काय करायचं आहे, इथे टॅन आहे कॉट आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे टॅन कॉटचं जर कॉम्बिनेशन आला ना तर नेहमी त्याला साईन बाय कॉसमध्ये कन्वर्ट करा आणि कॉस बाय साईनमध्ये कन्वर्ट करा बेसिकली. सो लेट अस डू दॅट. सो आपला जो न्यूमरेटर आहे टॅन ए दॅट इज गोइंग टू बिकम साइन ए बाय कॉस ए. सो साइन ए बाय कॉस ए द होल बाय सेक रेज टू 4a. अच्छा, तिथे सेक आहे, सेक म्हणजे 1 बाय कॉस, मग त्याला मी लिहितो 1 बाय कॉस रेज टू 4a. कारण बघा ना आपल्याला आर एच एसमध्ये साईन ए कॉस ए पाहिजे, म्हणजे सगळं साईन अँड कॉसमध्ये आणावंच लागणार आहे. आणि इथे कॉट ए आहे. कॉट ए म्हणजे काय, कॉट ए इज कॉस ए बाय साईन ए, कॉस ए बाय साईन ए द होल बाय, हे थोडं मोठं लिहा म्हणजे कन्फ्युजन नाही होणार, 1 बाय साईन रेज टू 4a. आता हे जे आहे ना याला ब्रॅकेट्स टाका म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ब्रॅकेट 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 ब्रॅकेट. ठीक आहे. आता काय कराल तुम्ही, थोडंसं स्लोली जाऊया. आता इथे आलो आहे ना आपण. आता न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा, म्हणजे इथे मी पहिले साईन ए बाय कॉस ए लिहितो, मल्टिप्लाय करतो ह्याला उलटं रेसिप्रोकल म्हणजे कॉस रेज टू 4a बाय 1, मग प्लस सेम कॉन्सेप्ट इथे अप्लाय करणार तुम्ही. इथे काय लिहिणार कॉस ए बाय साईन ए अँड देन मल्टिप्लाइड बाय ह्याला पण उलटं दॅट इज साईन रेज टू 4a बाय 1. अच्छा, आता ह्यानी काय होणार, ह्यानी होणार हे की इथून एक कॉस ए आणि हा कॉस कॅन्सल होणार आणि हा 3 बनणार. इथून एक साईन ए आणि इथून कॅन्सल होणार, हा पण 3 बनणार. आय होप हे समजतंय. आता हे ॲज इट इज कॉपी करा, डिनॉमिनेटरचं सगळंच गेलं ना, 1 नाही लिहिलं तरी चालेल. सो दिस बिकम्स साईन ए मल्टिप्लाइड बाय कॉस क्यूब ए प्लस कॉस ए मल्टिप्लाइड बाय साईन क्यूब ए. इथे साईन ए आहे कॉस ए आहे, इथे कॉस ए आहे साईन ए आहे. पहिले तर साईन आहेच ना, मग मी साईन ए कॉमन घेतो. इथे पण कॉस कॉस आहे, मग इथे मी कॉस ए कॉमन घेतो. आता नीट बघा, साईन बाहेर आला, एक कॉस बाहेर आला म्हणजे 2 कॉस राहिले, 3 मधनं एक बाहेर आला ना, मग इथे होणार
कॉस स्क्वेअर ए प्लस हा कॉस बाहेर आला, इकडच्या साईन क्यूबमधला एक साईन बाहेर आला आहे, सो इथे 2 साईन राहतील ना, 2 साईन म्हणजे साईन स्क्वेअर ए. आय होप दिस इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. वी हॅव टेकन साईन ए अँड कॉस ए कॉमन. नाउ ऑब्झर्व दिस, हे तर तुमचा फेवरेट आहे, साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए 1. माहिती गेलंच ना, 1 म्हणजे नाही लिहिलं तरी चालेल. सो उरलं काय, साईन ए इंटू कॉस ए, अँड दॅट इज नथिंग बट युअर RHS. अरे हेच प्रूव्ह करायचं होतं. कडक क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, जेव्हा पण रूटचा क्वेश्चन येईल डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं. कसं करायचं ते सांगतो. LHS घेणार तुम्ही. पहिले तर 1 मायनस साईन थिटा बाय 1 प्लस साईन थिटा. मग युल राईट दिस डाऊन अंडर रूट. हे आपण इंस्टाग्रामवर पण केलं आहे. 1 मायनस साईन थिटा बाय 1 प्लस साईन थिटा. मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार, डिनॉमिनेटरमध्ये बघा, डिनॉमिनेटरमध्ये जो 1 प्लस साईन आहे तर इथे तुम्ही 1 मायनस साईन थिटाने मल्टिप्लाय करणार आणि वरती पण 1 मायनस साईन थिटाने मल्टिप्लाय करणार. सेम क्वांटिटी चेंज नाही करायची आहे. यू विल मल्टिप्लाय बाय द सेम क्वांटिटी. ह्याच्याने काय होणार, अंडर रूट ॲज इट इज. न्यूमरेटर बघा, 1 मायनस साईन 1 मायनस साईन, 2 नंबर्स मल्टिप्लाय होत आहेत. जसं की 2 इंटू 2 2 स्क्वेअर, ए इंटू ए स्क्वेअर. मग इथे होणार 1 मायनस साईन थिटा द होल स्क्वेअर बाय दिस इज ए प्लस बी ए मायनस बी. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर थिटा. 1 इज ए, साईन थिटा इज बी. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. अच्छा, आता पुढे काय करणार, पुढे यू विल राईट डाऊन दिस इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साईन थिटा द होल स्क्वेअर बाय 1चा स्क्वेअर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. अच्छा, व्हॉट इज 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा? 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा इज नथिंग बट कॉस स्क्वेअर थिटा, राईट? कारण ही आयडेंटिटी आहे ना, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. मग साईन स्क्वेअर थिटा तिकडे गेला, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा. सो राईट दिस डाऊन, दॅट इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साईन थिटा द होल स्क्वेअर बाय दिस बिकम्स कॉस स्क्वेअर थिटा. इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर रूट आहे. अल्टिमेटली स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. सो 1 मायनस साईन थिटा द होल बाय कॉस थिटा. आता डिनॉमिनेटर सेपरेट करा, म्हणजे 1च्या खाली कॉस थिटा मायनस साईन थिटाच्या खाली कॉस थिटा. सो आपण हे असं ठेवूया. सो फर्दर what are you going to get? You are going to get this is further equal to 1 by cos theta minus sin theta by cos theta. So what is 1 by cos theta? It is sec theta, and this is sin by cos, which is nothing but tan theta, and that is your RHS. तेच तर प्रूव्ह करायचं होतं. You can see. करेक्ट. आता एक मस्त कडकवाला क्वेश्चन घेऊया, एकदम इम्पॉर्टंट. इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सेक रेज टू 4a इंटू 1 मायनस साईन रेज टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग पहिले मी LHS लिहितो, सेक रेज टू 4a 1 मायनस साईन रेज टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a. सो दिस विल बी इक्वल टू, अच्छा सेक रेज टू 4a आहे, इथे 1 मायनस साईन रेज टू 4a आहे. आता ह्याला नीट बघा, साईन रेज टू 4a, कॅन आय राईट डाऊन दिस साईन रेज टू 4a ॲज साईन स्क्वेअर a द होल स्क्वेअर. मग हे मी सेक रेज टू 4a असंच लिहितो आहे, आणि ह्याला लिहितो आहे मी 1 मायनस साईन स्क्वेअर a द होल स्क्वेअर, कारण 2 2 4 आहे, मायनस 2 टॅन स्क्वेअर a. आता नीट बघा, मी या 1ला 1 स्क्वेअर लिहू शकतो, सेमच आहे ना. ह्यानी काय होणार, इफ यू सी दिस व्हेरी केअरफुली, इथे तुमच्याकडे आहे 1 स्क्वेअर, इथे तुमच्याकडे आहे साईन स्क्वेअर. सो कॅन आय से दिस इज लाईक युअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, वेअर a इज 1 अँड b इज साईन स्क्वेअर. सो इथे जर मी पुढा सॉल्व्ह केलं तर मला मिळेल सेक स्क्वेअर a इंटू
a plus b, that is 1 plus sine square a, into a minus b, that is 1 minus sine square a. आय होप हे क्लिअर आहे. त्याच्या बाजूला मायनस 2 tan स्क्वेअर ए. अच्छा, व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर ए? ही आयडेंटिटी नाही आहे, पण मायनसची आयडेंटिटी आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर ए. मग ह्याला मी लिहू शकतो सेक स्क्वेअर ए इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए. ह्याच्या बाजूला मी लिहितोय कॉस स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए. आता नीट बघा, इथे आपल्याकडे आहे सेक रेस टू 4a, इथे आपल्याकडे आहे कॉस रेस टू 2a. सेक अँड कॉस दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. मग ह्याला अजून सिम्प्लिफाय करतो आणि ह्याला मी लिहू शकतो 1 बाय कॉस रेस टू 4a इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए. अरे फक्त सेकला मी 1 बाय कॉस लिहिलं आहे, बाकी काही नाही आहे. आता हा कॉस स्क्वेअर आणि इकडचा कॅन्सल होऊन 2 भेटेल ना, कारण इथे 4 आहेत इथे 2 आहेत, मग 2 राहतील ना. मग आता आपल्याला भेटेल हा पार्ट, दॅट इज 1 प्लस साइन स्क्वेअर ए, करेक्ट, बाय कॉस स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए. आता नीट बघा, आता इथे साईन अँड कॉस आहे आणि इथे टॅन आहे, पण टॅनला तर आपण साईन अँड कॉसमध्ये कन्वर्ट करू शकतो ना. आपल्याला माहिती आहे टॅन काय असतो, साईन बाय कॉस असतो. मग टॅन स्क्वेअर ए काय होणार, साईन स्क्वेअर ए बाय कॉस स्क्वेअर ए होणार. मग ह्याला मी पुन्हा लिहू शकतो, थोडं असं ठेवूया. मग ह्याला आपण लिहू शकतो 1 प्लस साईन स्क्वेअर ए बाय कॉस स्क्वेअर ए मायनस 2 इंटू साईन स्क्वेअर ए बाय कॉस स्क्वेअर ए. आता पुढे काय होणार, इफ यू सी दिस विल बिकम कॉस स्क्वेअर ए तर सेम आहे ना, मग ते आपण एकदाच लिहू शकतो. सो लेट अस राईट इट ओनली वन्स. मग डिनॉमिनेटरमध्ये येणार कॉस स्क्वेअर ए, न्यूमरेटरमध्ये येणार 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए, मायनस 2 साइन स्क्वेअर ए. अच्छा, साइन स्क्वेअर ए आणि मायनस 2 साइन स्क्वेअर ए. 1 minus 2 is minus 1. So 1 minus साइन स्क्वेअर ए. हे बघा, एक साइन स्क्वेअर ए आहे आणि 2 साइन स्क्वेअर ए आहे. मग इथे 1 minus 2 आहे. 1 minus 2 किती असतं, -1. म्हणजे इथे आलं ना -1 साइन स्क्वेअर ए बाय कॉस स्क्वेअर ए. अजून पण उत्तर नाही आलं. आता बघा, आता आपण कॉस स्क्वेअर एला पुन्हा 1 मायनस साइन स्क्वेअर ए लिहू शकतो, किंवा ठीक आहे चला अजून इझी करूया. हे 1 मायनस साइन स्क्वेअर ए आहे ना, 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय असतं, कॉस स्क्वेअर. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आहे, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर. मग 1 मायनस साइन स्क्वेअरच्या जागेवर मी कॉस स्क्वेअर ए लिहू शकतो. डिनॉमिनेटरमध्ये पण कॉस स्क्वेअर ए, हे कॅन्सल होणार. उत्तर 1 विच इज युअर RHS. हा क्वेश्चन मला पर्सनली इम्पॉर्टंट वाटतोय.